आहे तमुक आहे काही या गोष्टी महत्वाच्या नाहीत. परमार्थामध्ये याला अजिबात किंमत नाही. जे काय असेल ते आपल्या आपल्या जवळ येते. संसारामध्ये गुरुच्या जवळ अभिमान शून्य होऊन जायचंय. आणि जेव्हा आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये यायचंय तेव्हा मात्र आपल्याला अनुरूप कोणती स्त्री आहे, विवाह करायचा आहे ना आता, मग स्त्री कोणती चांगली आहे, अनुरूप कोणती आहे, मग कशी करायची का नाही, विधीपूर्वक तिच्यासोबत विवाह करायचा आहे. विधीपूर्वक हा शब्द महत्वाचा आहे. त्या शब्दाला अंडरलाईन करून ठेवण्याची गरज आहे. विधीपूर्वक नाही तर आजकाल राजा राणी राजे तो क्या करेगा असं जमणार नाही. काय सांगते मधाला बघा, जर बायको करायची पत्नी करायची तर ती आपल्या समान गोत्रामधली नसली पाहिजे. समान गोत्राची मुलगी बहीण मानल्या जाते. आता कशाचं गोत्र कशाचं प्रवर आलं महाराज, उतावळा नवरा गुडघ्याला भासिंग. काय लोक पत्रिका घेऊ हिंडू लागले नाही तर कधी शास्त्राचं पालन करायचं नाही आणि पत्रिका मात्र घेऊ हिंडायच्या. कधी एकादशी आहे माहित नाही, पौर्णिमा कधी आहे माहित नाही, अमावस्या कधी आहे माहित नाही, आणि कुंडलीत किती गुण जुळतात याचं तोंड काळ करावं लागतंय आधी. अरे इथं 36 गुण जमायले पण जन्मभर संसार जमना झालाय, कसं करणार. म्हणून जुनं ते सगळं सोनं होतं, सगळं सोनं, पण माणसानं स्वतःची बुद्धी वापरून त्याच्यामध्ये सगळा खराबा करून टाकलाय. बघायच्या त्या पाहायच्या त्या गोष्टी पाहायच्या नाही, नको त्या गोष्टी पाहायच्या. इतक्या अटी झाल्या इतक्या अटी झाल्या, अटीमध्ये मुलगा मुलगी दोघे आटूनच चालले. 5 फूट 3 इंचच पाहिजे. आता काय ब्रह्मदेवाच्या बापाला सांगायचं काय तयार करायला आहे, नाक असंच पाहिजे. जून महिन्यात जन्मलेलीच पाहिजे. आता बाकीच्या महिन्यात ती जमत नाही का अटी आहेत का. हे सगळा बावळटपणा आहे, सगळा गावंढळपणा आहे. शिकून अज्ञानी झाल्यासारखी वेळ आहे ही सगळी. म्हणून चांगल्या स्त्री सोबत विवाह करायचा. आपल्या समान गोत्राची ती नसली पाहिजे. तिच्या मध्ये कोणतीही अंगामध्ये न्यून अधिकता नसली पाहिजे. 3 डोळ्याची आहे, कोणी करेल का. बघा किती बारीक सांगितलंय. एकाच कानाची आहे, कोणी करेल का. न्यून अधिकता दोन्हीकडे विचार करायचा आहे आपल्याला. एकच कान आहे, 2 कान नाही. 2 तोंड आहे, कोणी करेल का. कोणी करणार नाही. म्हणून न्यून अधिक कोणताच अवयव तिचा नसला पाहिजे. आणि गृहस्थ आश्रमाचं ठीक ठीक संचालन करण्यासाठी हा विवाह आहे. गृहस्थ आश्रम चालवायचा आहे ना, ते करणं गरजेचं आहे. आणि आपल्या पराक्रमानं धन मिळवायचं, पितरांची पूजा करायची, अतिथींची भक्तिपूर्वक पूजा करायची, अतिथींना तृप्त करायचं. आपल्यावर जे आश्रित आहेत, आश्रित म्हणजे आधारित, त्यांना आपण त्यांचं पण भरण पोषण करायचं. भृत्य पुत्र कुलातल्या स्त्रिया, दीन अंध पती आणि पशु पक्षी यांना सुद्धा अन्न द्यायचं. आपल्यावर आश्रित आहे ते कोण कोण. पशु पक्षी. पशु पक्षाला सुद्धा रोज अन्न दिलं पाहिजे. कुत्र्याला रोज काहीतरी खाऊ घातलं पाहिजे. कुत्र पोसलं नाही पाहिजे पण खाऊ घातलं पाहिजे. कुत्र पोसू नये म्हणून सांगितलं. ज्या घरात कुत्र आहे, कुत्र पोसल्या जातं
त्या घरातलं अन्न दूषित असतं आणि पितर लोक त्या घरातलं अन्न स्वीकारित नाहीत.